22 फेब्रुवारी दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 6 आत्मसंयोग योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम ते नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांशी. ओवी क्रमांक 241 ते 260. तो अग्नीतून आतून निघे परीस बाह्य निवोची लागे. ते वेळी कसू बांधीजे अंगे. साडीला पुडतो मार्गे मोडितो नाडीचे. नवविधपण वायूचे जाय म्हणून शरीराचे धर्मू नाही. इडा पिंगळा एकवटती गाठी तिनी सुटती. साही पदर फुटती चक्रांचे हे. मग शशी आणि भानू ऐसा कल्पिजे जो अनुमानू. तो वातीवरी पवनो केवसिता न दिसे. बुद्धीची पुळिका विरे परिमळो घ्राणी उरे. तोही शक्ती सवे संचरे मध्यमे माझी. तव वरिले कडो निढाळे चंदामृताचे तळे. कान वडोनी मिळे शक्तिमुखी. तेने नाळुके रस भरे. तो सर्वांगा माझी संसरे. जेथीचा तेत मुरे प्राण पवनो तातलिया मुसे. मेन निघोनी जाय जैसे मग कोंदली राहे रसे ओतलेनी. तैसे पिंडाचेनी आकारे. ते काळाची का अवतरे. वरी त्वचेचेनी पदरे पांघुरली असे. जैसी आभाळाची बुंथी करून राहे गबसती. मग फिटलिया दीप्ती धरू नये. तैसा आहाच वरी कोरडा त्वचेचा असे पातोडा. तो झडून जाय कोंडा जैसा होय मग काश्मीराचे स्वयंभ. का रत्नबीजा निघाले कोंब. अवयव कांतीची भांब दिसे तैसी. ना तरी संध्या रागीचे रंग. काढूने वळिले ते अंग. की अंतर्ज्योतीचे लिंग निर्वाळिले. कुंकुमाचे भरीव सिद्धरसाचे ओतीव. मज सावता पावता सावेव शांतीची ते. ते आनंद चित्रीचे लेप. ना तरी महासुखाचे रूप. की संतोष तरुचे रोप थावले जैसे. तो कनक चंपकाचा कळा. की अमृताचा पुतळा. नानासा सिन्नला मळा कोवळिकेचा. हो काजे शारदेचे निवोले. चंद्रबिंब पाललेले. का तेजची मूर्त बैसले आसनावरी. तैसे शरीर होये जे वेळी कुंडलिनी चंद्र पिये. मग देहाकृती भिये कृतांतुगा. वार्धक्य तरी बहुडे तारुण्याची गाठी बिघडे. लोपली उघडे बाळदशा. वैसे तारे एतुले वरी. एरवी बळाचा बळार्थू करी. धैर्याची थोरी निरुपमी. कनकद्रुमाच्या पालवी. रत्नकळिका नित्य नवी. नखे तैसी बरवी नवी निगती. दातई आन होती परी अपाढे सानिजती. जैसी दुबाही बैसे पांती हिरेयांची. मानिकुलियांची या कनिया. सावियाची अनुमानिया. तैसिया सर्वांगी उधवती आनिया रोमांचिया. करचरण तळवटे तैसी का रातोत पळे. पाखाळीव होती डोळे काय सांगो. निडाराच्यानी कोंदाटे मोतीचे नावरती संपुटे. मग शिवनी जैसी उतटे शुक्ती पल्लवांची. तैसी पातियांची कवळीये समाये. दीठी जाखळून निघो पाहे. आधिलीची परी होये गगना कवळीती. आईके देह होय सोनियांचे. परी लाघव हे वायूंचे. जे आप आणि पृथ्वीचे अंशु नाही. मग समुद्रा पैलीकडील देखे. स्वर्गीचा आलोची ऐके. मनोगत ओळखे मुंगियेचे. पवनाचा वारिका वळगे. चाले तरी उदकी पाऊलन लागे. येणे येणे प्रसंगे येती बहुता सिद्धी. ऐके प्राणाचा हातू धरून. गगनाची पावटी करून. मध्यमेचे दादराहुनी हृदया आली. त्यावेळी तृप्तीने समाधानी होऊन तोंडाने गरळ ओकते. अमृतासारख्या त्या गरळाने प्राणवायूचे रक्षण होते. असे श्रीकृष्ण कुंडलिनीचे महत्त्व अर्जुनास सांगतात. तो गरळरूपी अग्नी बाहेर निघून सर्व अंगातील दाह शमवितो. त्यामुळे अंगातील पूर्वी गेलेले सामर्थ्य पुन्हा येऊ लागते. नाड्यांचे वाहने बंद होते. 9 वायूंचे व्यापार बंद होतात. म्हणून शरीराचे धर्म राहत नाहीत. इडा व पिंगळा नाड्या एक होतात. तिन्ही गाठी सुटतात आणि देहातील 6 चक्राचे संबंध नाहीसे होतात. अनुमानाने ठरवलेल्या उजव्या व डाव्या नाकपुडीतून वाहणारे चंद्रसूर्यरूपे वायू नाकापुढे कापूस धरून पाहिला तरी दिसत नाही. मग बुद्धीची जाणीव संपते आणि नाकातील गंध घेण्याची शक्ती कुंडलिनी बरोबर सुषुप्ने शिरते. तेव्हा वरच्या बाजूस असलेल्या चंद्रामृताचे तळे होऊन त्यातील अमृत कुंडलीच्या मुखात पडते. मग तो रस कुंडलीतून निघून सर्व अंगात संचार करू लागतो आणि प्राणवायू जिथल्या जिथे मुरतो. तापलेल्या मुशीतील मेण निघून जाऊन
ती मूस नुसती ओतलेल्या रसानेच भरून राहते, तसे देहाच्या आकारात अवतरलेले ते अमृत जणू काही मूर्तिमंत तेजरूपी वस्त्रच पांघरायला घेतले आहे. जसे ढगाच्या आवरणाने सूर्याचे तेज झाकले गेलेले असते, ते आवरण निघून गेल्यावर त्याचे तेज जसे आवरून धरता येत नाही, तसे वरवर असणारा कातड्याचा कोरडा पापुद्रा कोंड्यासारखा झडून जातो. मग जणू मूर्तिमंत स्फटिकच अथवा रत्नरूप बीजाला निघालेले अंकुर की काय, अशी त्या योग्याच्या अवयांच्या कांतीची शोभा होते. अथवा सायंकाळच्या आकाशाच्या रंगाची लाली काढून ते अंग बनवलेले असावे, किंवा आत्मचैतन्याच्या तेजाचे लिंग केलेले असावे, अथवा केशराने पूर्ण भरलेले किंवा अमृताने ओतलेले, अथवा जे पाहताना वाटते की ही मूर्तिमंत शांतीच आहे, ते योग्याचे शरीर आनंदरूपी चित्राचा रंग, अथवा ब्रह्मसुखाची प्रत्यक्ष मूर्ती, किंवा संतोषरूप झाडाचे जसे काही बळावलेले रोप आहे, तो योगी म्हणजे जणू सोनचाफ्याची मोठी कळी, किंवा अमृताचा पुतळा, किंवा नाजूकपणाचा बहरलेला मळाच, किंवा शरद ऋतूतील पूर्णचंद्र, अथवा आसनावर बसलेले जणू मूर्तिमंत तेजच. जेव्हा कुंडलिनी चंद्रामृत पिते, तेव्हा योग्याचे शरीर असे होते. मग त्या देहाच्या आकाराला पाहून यम देखील घाबरतो. मग म्हातारपण संपते, तारुण्यही संपते, आणि गेलेली बाल्यावस्था परत येते. त्याचे वय बालकाप्रमाणे दिसते. मग त्याच्या देहात अपार सामर्थ्य असते. त्याच्या मनातील धैर्याला उपमाच नसते. सोन्याच्या झाडाला पालवी फुटून त्याला रत्नाची कळी यावी, तशी त्याला चांगली नवी नखे येतात, दातही नवे येतात, पण ते फार लहान असतात. ते जणू दुतर्फा बसविलेले हिऱ्याची रांगच वाटतात. जसे माणिकाचे अणुक एवढाले कण असावे, त्याप्रमाणे सहजच त्याच्या अंगावर रोम अंकुरतात. तळहात व तळपाय तांबड्या कमळाप्रमाणे शोभतात. डोळे किती निर्मल होतात काय सांगू. जणू मोतीच पूर्णपणे वाढल्यावर शिंपलीमध्ये मावत नाही, मग दोन्ही शिंपल्यातील पुटे थोडी विलग होतात. त्याप्रमाणे दृष्टी पापण्यांच्या पात्यात न मावता बाहेर येण्यास पाहते. दृष्टी पूर्वीचीच असते, परंतु ती आकाश व्यापणारी होते. अर्जुना, त्याचा देह सोन्यासारखा कांतीचा होतो, परंतु त्यात वायुरसासारखा हलकेपणा येतो, कारण त्यात पृथ्वी व पाण्याचे अंश नसतात. मग तो समुद्राच्या पलीकडेच पाहतो, स्वर्गातील विचार ऐकतो, आणि मुंगीच्या मनातील भाव ओळखतो. वायुरूप घोड्यावर बसतो, पाण्यावर अधांतरी चालतो. अशा अनेक सिद्धी त्या योग्याला प्राप्त होतात. अर्जुना, प्राणधातूचा पाय, प्राणवायूचा हात धरून आकाशाची पायरी करून तो सुसूक्ष्मरूप जिन्याने हृदयात येते. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.